नमस्कार मित्रांनो, आपण जी TCS, IBPS, तलाठी, नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच SSC, CGL आणि तत्सम केंद्र सरकारच्या एक्झाम्समध्ये आलेल्या इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. तर त्या फ्रेजेस ॲज अ PYQ प्लस त्याच्यामध्ये खाली आलेले 4 ऑप्शन आपण त्या फ्रेजेस घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑलमोस्ट आपण 150च्या आसपास अत्यंत इम्पॉर्टंट फ्रेजेस आणि इडियम्स घेणार आहोत. याच्या आधी आपण 150च्या आसपास अत्यंत इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेतलेले आहेत. तर बघा, आता आपण बघूया आजची पहिली इडियम आणि फ्रेज. तर चला बघूया आपण आपले आजचे इडियम्स आणि फ्रेजेस. ओके, बघा, फर्स्ट आहे पॉइझन समवन्स इयर्स. पॉइझन म्हणजे काय? विष. ओके, पॉइझन समवन्स इयर म्हणजे काय? एखाद्याच्या कानात विष ओकणे म्हणजे काय? टू स्पीक अगेन्स्ट वन अनदर. ओके, आपण त्याला कान भरणे पण म्हणतो. ओके, कान भरणे मराठीत म्हणतो त्याला. पॉइझन समवन इयर्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या शत्रूला किंवा त्याच्या नातेवाईकाला, बऱ्याचदा फॅमिलीज मध्ये होत असतं, एका मेंबरबद्दल कान दुसऱ्या मेंबरकडे भरवले जातात. म्हणजे त्यांच्यात काय क्रिएट व्हावं, त्यांच्यात स्ट्रीफ क्रिएट व्हावे, त्यांच्यात थोडंसं मन त्यांची एकमेकांच्या अगेन्स्ट दूषित व्हावेत, हा तसा येतो असतो. तर ती फ्रेज कोणती आहे? पॉइझन समवन्स इयर. ओके, टू स्पीक अगेन्स्ट वन अनदर म्हणजे एका व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीकडे सांगणे म्हणजे काय? कान भरणे असं म्हणतो. पॉइझन समवन्स इयर्स. पॉइझन लक्षात ठेवा. ओके, पॉइझन स्क्रीनशॉट घेत चला तुम्ही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचत चला हे. ओके, अत्यंत कमी वेळेत मॅक्झिमम आपण ऑलमोस्ट 25 ते 30 मिनिटात आपण जवळपास 35 ते 40 इडियम्स अँड फ्रेजेस घेतो आणि ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजून. ओके, बघा, लाफ इन वन स्लीव्ज. स्लीव्ज म्हणजे काय? हे. ओके, बाही म्हणतो आपण त्याला, हाताची स्लीव्ज. ओके, लाफ सिक्रेटली. बऱ्याचदा काय होतं, कोणीतरी जोक वगैरे मारतो, कोणीतरी कमेंट पास करताना आपण मोकळेपणाने हसत नाही, तर तेव्हा आपण असं हसतो. ओके, हात करून म्हणजे काय? की समोरच्या एखाद्या आपण हसतोय ते समोरच्याला दिसू नये किंवा आपण मोकळेपणाने हसतो हे दिसू नये म्हणून काय? लाफ इन वन स्लीव्ह. आपण असं करून जे हसतो त्याला म्हणतात लाफ सिक्रेटली. ओके, सिक्रेटली हसणे. ओके, त्याला म्हणतात लाफ इन वन स्लीव्ह. स्लीव्ह लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आहे पोक वन्स नोज. ओके, ही अत्यंत प्रचलित फ्रेज आहे. ओके, आपण नेहमी म्हणतो पोक म्हणजे खुपसणे. ओके, पोक म्हणजे काय? खुपसणे. काय खुपसतो आपण? नाक. ओके, पोक म्हणजे खुपसणे. ओके, नाक खुपसणे म्हणजे काय? टू इंटरफेअर. खूप साऱ्या लोकांना दोन तीन लोकांचा विषय चालू असल्यावर एखादा मध्येच येतो, काय करतो? मध्येच बोलायला लागतो, तर ते लोकांना आवडत नाही. मग त्या गोष्टीला काय म्हणतो आपण? नाक खुपसणे. टू इंटरफेअर इन द मॅटर ऑफ अदर पीपल. दुसऱ्यांच्या विषयामध्ये इंटरफेअर करणे. ओके, पोक म्हणजे काय? खुपसणे. ओके, नाक खुपसणे असं लक्षात ठेवा. पोक वन्स नोज. ओके, इंटरफेअर. नेक्स्ट आहे पोर ऑइल ऑन द ट्रबल्ड वॉटर. ट्रबल्ड वॉटर म्हणजे काय? उसळतं पाणी, की जे एकदम उसळ्या घेत असतं, लाटा वगैरे तुम्ही लक्षात ठेवता. पोर ऑइल म्हणजे काय? त्या पाण्यावर, उसळत्या पाण्यावर तेल ओतणे म्हणजे काय करणे? त्याला शांत करणे. ओके, तेल कसं असतं? पाण्यावर तरंगत असतं, असं लक्षात ठेवा. तेल जर पाण्यात सांडलं गेलं किंवा ओतलं तर ते काय होतं? पाण्यावर तरंगतं. म्हणजे पाणी उसळतं, पाणी खाली असेल आणि तेल काय असेल? वरती असेल. त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर काय? पोर ऑइल ऑन ट्रबल्ड वॉटर म्हणजे काय? टू पॅसिफाय द मॅटर्स. ओके, एखादी गोष्ट शांत करायची, की जसं उसळत्या पाण्यावर तेल होतं, तेल वरती तरंगतं, पाणी खाली असतं म्हणजे काय होतं? ते शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्याच सेम वे टू पॅसिफाय द मॅटर. एखादा मॅटर असेल, खूप भांडण वगैरे कड्याकाचं झालेलं असेल किंवा खूप जास्त दंगा चालू असेल, तर त्या सिच्युएशनला एखाद जण काय करतो? मध्यस्थी करतो किंवा गव्हर्नमेंट वगैरे शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला काय म्हणतात? pour oil on the troubled water means to pacify that particular matter. Okay, next is spike or speak and span. Okay, spike and span म्हणजे काय? नीट अँड क्लिअर. ओके, स्पाइक अँड स्पॅन असं लक्षात ठेवा, किंवा स्पीक अँड स्पॅन असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय? नीट अँड क्लिअर. अजून असं म्हणू शकता इन ऑर्डर. इन ऑर्डर.
ओके, म्हणजे काय ऑर्डर मध्ये असणं, नीट नेटकं असणं, त्याला म्हणतात स्पाइक अँड स्पॅन मीन्स नीट अँड क्लीन. ओके, नेक्स्ट बघा, स्टिक टू समवन और स्टिक टू वन गन्स. ओके, स्टिक टू वन्स गन्स म्हणजे काय स्वतःच्या, और ओके स्टिक टू वन गन्स, और इथे स्टँड पण लिहू शकता तुम्ही, स्टँड टू वन्स गन्स. ओके, स्टिक टू वन्स गन्स आणि स्टँड टू वन्स गन्स दोघं एकच फ्रेज आहे. टू बी स्ट्रिक्ट अँड डिटर्मिन टू युअर प्लॅन. ओके, तुम्ही जो प्लॅन वगैरे केलाय त्याला काय तुम्ही स्टिक आहात, तुम्ही स्ट्रिक्ट आहात त्या प्लॅन बद्दल ते फॉलो करण्यासाठी, आणि यू आर डिटरमाइंड म्हणजे काय तुम्ही निर्धार केलाय, तुम्ही निश्चय केलाय की तो प्लॅन तुम्ही तडीस नेणार, तुम्ही पूर्ण करणार, त्याला म्हणतात स्टिक. स्टिक आपण जनरली म्हणतो बघा बोलता बोलता की यू शुड स्टिक टू युअर प्लॅन्स म्हणजे काय यू शुड स्टिक टू युअर गन्स. यू शुड स्टिक टू युअर गन्स म्हणजे तुम्ही तुमच्या गन्सला स्टिक असलं पाहिजे. म्हणजे काय तुम्ही टू बी स्ट्रिक्ट आणि डिटरमिन असला पाहिजे. तुम्ही जो प्लॅन केलाय, तुम्ही जर स्पर्धा परीक्षे करायची तयारी ठेवली आहे, तर जोपर्यंत तुम्ही स्वतः थकत नाही तोपर्यंत तुम्ही काय पाहिजे, स्ट्रिक्ट पाहिजे, डिटरमिन पाहिजे. ओके, त्या प्रकारे. इन द निक ऑफ टाइम. ओके, निक म्हणजे काय टोक, असं लक्षात ठेवा. इन द निक ऑफ टाइम, निक म्हणजे काय टीप किंवा निक, निक म्हणजे काय टोक. ओके, असं लक्षात ठेवा. निक ऑफ द टाइम म्हणजे काय ऍट द लास्ट पॉसिबल टाइम, म्हणजे अगदी वेळेच्या शेवटच्या टोकापर्यंत एखादी गोष्ट ओढून नेणे आणि तेव्हा ते काम करायला सुरुवात करणे किंवा तेव्हा करणे. ओके, काही लोक असतात की त्यांना नेहमी उशिरा जाणं पसंत असतं. ओके, नेहमी ते उशिरा जातात, पसंत असण्यापेक्षा त्यांची ती सवय असते. ते कसं असतात इन द दे कम इन द निक ऑफ टाइम म्हणजे काय ऍट द लास्ट पॉसिबल टाइम. एखादं फंक्शन चालू असतं, ओके, त्या फंक्शनच्या इन द निक ऑफ द टाइम येतात म्हणजे काय ते चालू व्हायच्या ऍट द पॉसिबल टाइम म्हणजे एक्झॅक्ट लास्ट टाइमला येतात की जेव्हा फंक्शन वगैरे कार्यक्रम सुरू होणार असतो. ओके, इन द निक ऑफ टाइम असं लक्षात ठेवा, ऍट द लास्ट पॉसिबल टाइम. ओके, ऍट द लास्ट पॉसिबल टाइम, इन द निक ऑफ टाइम असतो. स्टिक टू वन्स गन्स म्हणजे स्टिक टू आणि डिटरमाइन. बघा, ह्युमन सर्व्हिसेस. ओके, ह्युमन सर्व्हिसेस. ओके, एक्सिलेंट वर्क म्हणजे काय ह्युमन सर्व्हिसेस मीन्स काय एक्सिलेंट वर्क, अत्यंत उत्तम काम एखादा करतो, एखादा व्यक्ती करतो, त्याला काय म्हणतो ह्युमन सर्व्हिस मीन्स एक्सिलेंट वर्क. ओके, इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन असू द्या. याचे यौमन एक व्यक्तीचं नाव होतं, ती एक स्टोरी आहे. ओके, त्या व्यक्तीवरून तो असा पर्टिक्युलर माणूस होता की त्याला दिलेलं काम तो एकदम परफेक्ट करता, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून तो ओळखला जायचा. मग त्याच्या त्या कामावरून काय नाव पडतं ह्युमन सर्व्हिस म्हणजे की तो असं एक काम, असा एक व्यक्ती होऊन गेला की तो दिलेलं काम परफेक्ट करायचा. मग त्याच्या नावावरून ही फ्रेज पडले की ह्युमन सर्व्हिस म्हणजे की ह्युमन अशी सर्व्हिस द्यायची की ती एक्सिलेंट असायची म्हणजे काय एक्सिलेंट वर्क, असं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, बॉडी आणि सोल. ओके, बॉडी मधून सोल निघून गेला तर काही राहील का. ओके, सो बॉडी प्लस सोल मिळून काय बनतं आपलं, आपली फुल बॉडी असते. बरोबर आहे, नुसती बॉडी असली तर सोल नसले तर ह्युमन बिंग असेल का नाही. म्हणजे काय बॉडी आणि सोल मिळून म्हणजे काय त्याला पूर्ण असं एंटायरली. ओके, यू शुड गिव्ह युअर एफर्ट्स बॉडी अँड सोल. ओके, और यू शुड ट्राय बॉडी अँड सोल म्हणजे काय तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत तुमच्यात ताकद आहे तोपर्यंत तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पाहिजे. बॉडी अँड सोल मीन्स एंटायरली. बघा, ह्युमन्स एक व्यक्ती होता, मी तुम्हाला सांगितलं एन्शियंट टाइम मध्ये तो जे काम करायचं तो परफेक्ट करायचं, त्याच्यावरून काय पडलंय एक्सिलेंट वर्क. तो जे काम करत होता एक्सिलेंट असतं. इन द निक ऑफ टाइम म्हणजे काय ऍट द लास्ट पॉसिबल टाइम म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत एखादा व्यक्ती त्या फंक्शनला, त्या कार्यक्रमाला, क्लासला कुठे पोहोचत नाही आणि शेवटी एकदम ऐन वेळेस ऍट द 11th आवर असं पण म्हणतो आपण त्याला, ती एक फ्रेज आहे ऍट द 11th आवर. ओके, म्हणजे हे बघा ऍट द 11th आवर म्हणजे काय सेम. ओके, ऍट द लास्ट पॉसिबल टाइम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. बरोबर आहे, बॉडी अँड सोल ह्युमन सर्व्हिस एक्सिलेंट इन द निक ऑफ टाइम ऍट द लास्ट पॉसिबल टाइम, त्याला सिमिलर फ्रेज आहे ऍट द 11th आवर म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी. ओके, स्टिक टू वन्स गन्स और स्टँड टू वन गन्स एकच आहे. टू बी स्ट्रिक्ट अँड डिटरमिन्ड. ओके, स्पीक अँड स्पॅन नीट अँड क्लिअर इन ऑर्डर. pour oil on troubled water means to pacify the matter, एखादा मॅटर शांत करणे. पोक वन्स नोज, पोक म्हणजे खूपच नाही, नाक असं लक्षात ठेवा. टू इंटरफेअर
लाफ इन स्लीव्स असं सांगितलं होतं की असं करून आपण जे हसू त्याला म्हणतात टू लाफ सिक्रेटली पॉइझन समवन्स इयर्स मीन्स एखाद्याचे कान भरणे. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा नेक्स्ट फ्रेज आहे टूथ अँड नेल. ओके, टूथ अँड नेल, दात नख चावून असं म्हणतो आपण. दात मिठी खाऊन दात नख चावून असं बऱ्याचदा बोलतो एकदम रागाने. एकदम जेव्हा संतापात होतो असतो तेव्हा काय करतो, दात मिठी खातो. बरोबर आहे, म्हणजे काय व्हायलेंटली, अत्यंत व्हायलेंटली आपण आपलं प्रतिक्रिया देतो त्याला म्हणतात टूथ अँड नेल. म्हणजे काय अत्यंत व्हायलेंटली, अत्यंत रागवलेल्यापणाने. ओके, टर्न अ डीफ इयर टू. डीफ म्हणजे काय, बहिरा असणे म्हणजे ऐकायला न येणे. ओके, टर्न अ डीफ इयर टू म्हणजे एखाद्याकडे लक्ष न देणे. नॉट टू पे अटेन्शन टू म्हणजे एखादा खूप जास्त बडबड करतो, कंटाळवाणी बडबड करतो, ती आपल्याला नको असणे. म्हणजे आपण काय करतो, वी टर्न अ डीप इयर टू दॅट पर्सन. ओके, वी टर्न अ डीप इयर टू दॅट पर्सन म्हणजे काय, नॉट टू पे अटेन्शन, आपण तिकडे दुर्लक्ष करतो, लक्ष देत नाही. बरोबर आहे, तर ते काय असतं, आपण काय करतो, टर्न अ डीप इयर टू. नेक्स्ट आहे मेकअप वन्स माइंड. मेकअप म्हणजे काय, तयार करणे. ओके, बनवणे. वन्स माइंड आपल्या मनाला काय करणे, आपण तयार करणे. म्हणजे काय, टू डिसाइड. टू डिसाइड और टू डिटरमाइन, एखादी गोष्ट करण्याचा ठरवणे किंवा निर्धार करणे त्याला म्हणतात मेकअप वन्स माइंड मीन्स टू डिसाइड. ओके, टर्न अ डीप इयर टू मीन्स नॉट टू पे अटेन्शन. ओके, मॅन ऑफ मीन्स. मॅन ऑफ मीन्स, मीन्स काय, आपण बऱ्याचदा ऐकतो बघा इकॉनॉमिक्स मध्ये की मीन्स ऑफ प्रोडक्शन. मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, प्रोडक्शन तयार होण्याच्या वेज. ओके, वेज म्हणजे काय, मार्ग. म्हणजे काय, मीन्स. मीन्स म्हणजे काय, वेल्दी पर्सन. बरोबर आहे, ज्याच्याकडे खूप जास्त मीन्स असतील प्रोडक्शनचे तो कसा असेल, वेल्दी असेल, रिच असेल. अ वेल्दी पर्सन. लक्षात ठेवा, मॅन ऑफ मीन्स. मीन्स म्हणजे त्याच्याकडे खूप सारे रस्ते आहेत कशाचे, प्रॉपर्टी अक्युमुलेट करायचे. मग तो कसा असेल, वेल्दी पर्सन असेल. ओके, प्रॉपर्टी अर्न करायचे, अक्युमुलेट करायचे, त्याच्याकडे खूप सारे मीन्स आहेत. मीन्स म्हणजे काय, रस्ते, मार्ग. ओके, मॅन ऑफ मीन्स म्हणजे ज्या माणसाकडे खूप सारे मार्ग आहेत प्रॉपर्टी जमवण्याचे तो कसा असेल, अ वेल्दी मॅन असेल. युटोपियन स्कीम. ओके, युटोपिया म्हणजे काय, एक विजन असते. ओके, युटोपियन गव्हर्नमेंट म्हणजे काय, एक विजनरी गव्हर्नमेंट असतं. ओके, युटोपिया म्हणजे लक्षात ठेवा की एक विजनरी. ओके, विजन किंवा विजनरी, युटोपिया. युटोपियन स्कीम म्हणजे काय, मग अशी स्कीम की ती खूप जास्त विजनरी असते, ऐकायला पेपरवर खूप छान वाटते, बट फॉलो करायला कसं असते, इम्प्रॅक्टिकल असते. मोस्ट ऑफ द टाइम आपण पण स्टडी वगैरे करत असताना काय करतो, युटोपियन प्लॅन्स बनवतो. युटोपियन स्कीम म्हणजे मी 18 तास अभ्यास करेल, 16 तास करेल, असं आपलं काय असं विजन असतं, असं आपण प्लॅन बनवतो. पण तो कसा असतो, मोस्टली इम्प्रॅक्टिकल. का, 18 तास, 14 16 तास आपण बसत नाही. ओके, मग ती स्कीम तो प्लॅन कसा असतो, युटोपियन स्कीम किंवा युटोपियन प्लॅन, त्यालाच काय म्हणतो, विजनरी स्कीम. ऑर विजनरी स्कीम असते पण कशी असते, इम्प्रॅक्टिकल असते. पेपरवर लिहिताना, पेपरवर दिसताना स्कीम खूप छान दिसते, परंतु ती फॉलो होत नाही. होल. होल म्हणजे काय, छिद्र. होल अँड कॉर्नर पॉलिसी. होल अँड कॉर्नर पॉलिसी. कॉर्नर लक्षात ठेवा. ओके, कॉर्नर. कॉर्नर म्हणजे काय, एक सिक्रेट कप्पा असतो घराचा, एक कोपरा असतो, तसं लक्षात ठेवा. होल अँड कॉर्नर. कॉर्नरला होल आहे असं तुम्ही एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. होल अँड कॉर्नर पॉलिसी मीन्स सिक्रेट पॉलिसी. पॉलिसी फॉर्म केले असते. मोस्ट ऑफ दी आर्मी वगैरे त्या लोकांच्या ज्या पॉलिसीज असतात त्या कशा असतात, दिस पॉलिसीज आर द होल अँड कॉर्नर पॉलिसीज. म्हणजे काय, ते सिक्रेट पॉलिसीज असतात, त्या कोणाला माहिती पडू द्यायच्या नसतात. ओके, ते फक्त आर्मी पर्सनल की जेवढे लोक असतील मीटिंग साठी म्हणा किंवा प्लॅन साठी तेवढ्याच लोकांना ती माहिती असते. ती पॉलिसी असते सिक्रेट पॉलिसी किंवा प्लॅन पण म्हणतो, सिक्रेट प्लॅन. होल अँड कॉर्नर पॉलिसी असं लक्षात ठेवा. होल अँड कॉर्नर. कॉर्नर लक्षात ठेवा. कॉर्नर काय असतो, रूमचा किंवा घराचा एक कप्पा. ओके, मोस्टली त्याच्याकडे काय असतं, लक्ष नसतं. म्हणजे काय असतो, सिक्रेट असतो, सिक्रेट पॉलिसी असं लक्षात ठेवा. इन अ नट सेल. ओके, इन अ नट सेल म्हणजे काय, इन अ व्हेरी ब्रीफ फॉर्म
म्हणजे खूप जास्त एक्सप्लेनेशन करण्यापेक्षा, लॉंग एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा काय करतो आपण, टेल मी इन अ नटसेल, प्लीज सर टेल अस इन अ नटसेल. म्हणजे काय, खूप सारं एक्सप्लेनेशन करण्यापेक्षा ते कसं जाईल, डोक्यावरून जाईल. त्याच्यापेक्षा बेटर काय आहे, टेल अस इन अ नटसेल. म्हणजे काय, इन अ व्हेरी ब्रीफ फॉर्म, एकदम म्हणजे आम्हाला एक्झाम मध्ये लिहिता येईल, एकदम ब्रीफ मध्ये आमच्या लक्षात राहील असं सांगा. त्याला म्हणतात इन अ नटसेल, इन अ व्हेरी ब्रीफ फॉर्म. ओके. नर्स अ ग्रज. हे बघा अत्यंत इम्पॉर्टंट नवीन फ्रेज आहे बघा, लक्षात असू द्या. नर्स म्हणजे काय, ओके, हॉस्पिटलमध्ये आपल्या नर्स वगैरे असतात, त्या पण असतात. शुश्रूषा करणारे लेडी असतात मोस्टली. म्हणजे नर्स म्हणजे काय, सेवा करणे, शुश्रूषा करणे किंवा फॉलोअप घेणे. ग्रज, ग्रज आपण बऱ्याचदा काय करतो, मित्रांमध्ये भांडण झालेलं असतं, ओके, तर आपण ग्रज ठेवतो. म्हणजे काय, दुश्मनी ठेवतो डोक्यात, की तो भेटला तर मी त्याला असंच बोलेल, की तो भेटला तर मी त्याला मारेल. ओके, कीप अ ग्रज. ग्रज म्हणजे काय, मनात ते एका कोपऱ्यात ती आठवण, की त्या गोष्टी त्याने काय काय बोललेले, त्याने आपल्यासोबत जे केलेले ते पाळत ठेवणे लॉंग टाइम पर्यंत. ओके, ग्रज, ग्रज म्हणजे काय, मनात ठेवणे. ओके. नर्स ग्रज म्हणजे काय, बिअर रिसेंटमेंट फॉर अ लॉंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल किंवा तिरस्कार असेल, ओके, तो कसा ठेवणे, लॉंग टाइम पर्यंत पाळत ठेवणे, त्याला म्हणतात बिअर अ रिसेंटमेंट. रिसेंटमेंट मीन्स काय, अँगर किंवा राग. ओके, राग लक्षात ठेवा. रिसेंटमेंट म्हणजे काय, राग. ओके, अँगर. फॉर अ लॉंग म्हणजे खूप लांब, खूप खूप दिवसासाठी काय करणे, राग किंवा रिसेंटमेंट डोक्यात ठेवणे, त्याला म्हणतात नर्स ग्रज. असं लक्षात. नर्स म्हणजे काय, पाळत ठेवणे, खूप पालन पोषण करणे. पालन पोषण खूप सारं कशाचं, ग्रजचं. म्हणजे काय, त्या गोष्टी मनात ठेवणे. नर्स ग्रज मीन्स बिअर अ रिसेंटमेंट फॉर अ लॉंग. बघा नेक्स्ट आहे, बर्न द मिडनाईट ऑइल. ओके, बर्न द मिडनाईट ऑइल. मिडनाईटला ऑइल का बर्न करू आपण, ओके, लॅम्प लक्षात ठेवा, लॅम्पचं ऑइल. ओके, आपण काय करतो, बर्न मिडनाईट, बरोबर आहे. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे काय, लेबरिंग टिल लेट नाईट किंवा स्टडी पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, काय, लेबरिंग टिल लेट नाईट. ओके, लेबरिंग टिल लेट नाईट. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे काय, लेबरिंग काम करणे खूप रात्र उशिरापर्यंत किंवा स्टडिंग टिल लेट नाईट, असं लक्षात ठेवा तुम्ही. बर्न द मिडनाईट. मिडनाईट म्हणजे काय, मध्यरात्र. म्हणजे तुम्ही खूप उशिरापर्यंत, मध्यरात्रीपर्यंत काय करता, स्टडी करतात. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे काय, लेबरिंग टिल लेट नाईट, खूप रात्र उशिरापर्यंत काय करणे, अभ्यास करणे, काम करणे. बघा, टू टॅन नेल म्हणजे काय, अत्यंत व्हायलेंटली दात होणं असं आपण म्हणतो. ओके, टर्न अ डीप इयर मीन्स एखाद्याकडे लक्ष न देणे. ओके, नॉट टू पे अटेन्शन. नेक्स्ट होतं मेकअप वन्स माइंड. म्हणजे आपल्या मनाला तयार करणे, आपल्या कशासाठी, काहीतरी काम करण्यासाठी. टू डिसाइड, टू डिटरमाइन. ओके. मॅन ऑफ मीन्स, मीन्स म्हणजे मार्ग, प्रॉपर्टी येण्याचे मार्ग खूप सारे असतात असा माणूस, असं लक्षात ठेवतो. म्हणजे काय, वेल्दी मॅन. युटोपियन म्हणजे काय, युटोपियन म्हणजे विजनरी, विजन. युटोपिया मीन्स काय, विजन, एक दृष्टिकोन, चांगला दृष्टिकोन. बट कसा असतो तो, इम्प्रॅक्टिकल असतो. विजनरी स्कीम इम्प्रॅक्टिकल. नेक्स्ट होल अँड कॉर्नर. कॉर्नर वरून लक्षात ठेवा, सिक्रेट प्लेस. ओके, मग कॉर्नर पॉलिसी मीन्स सिक्रेट पॉलिसी. होल अँड कॉर्नर पॉलिसी मीन्स सिक्रेट पॉलिसी. इन अ नटसेल म्हणजे काय, ब्रीफ. ब्रीफ मध्ये सांगा, जास्त पालाळ किंवा जास्त लॉंग पर्यंत सांगू नका. नर्स ग्रज, जसं सांगितलं, ग्रज म्हणजे काय, मनात ठेवणे, एखादी गोष्ट खूप लॉंग टाइम पर्यंत मनात ठेवणे. ग्रज म्हणजे मोस्टली वाईट गोष्ट मनात ठेवणे. ओके, बिअर रिसेंटमेंट फॉर अ लॉंग. नेक्स्ट बर्न द मिडनाईट ऑइल. मिड नाईट ऑइल म्हणजे काय, लेबरिंग टिल लेट नाईट. ओके, तर बघा अत्यंत इम्पॉर्टंट आहे, स्क्रीनशॉट घ्या. ओके, आणि पुन्हा पुन्हा नजरे खालून जाऊ द्या. जे वर्ड राऊंड करून देतो किंवा ज्याच्यावर फोकस करतो ते लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल लक्षात ठेवायला. बघा नेक्स्ट फ्रेज आहे, बरी द हॅचेट. ओके, बरी द हॅचेट. बरी म्हणजे काय, पुरणे. ओके, मातीत पुरणे असं बघा, बरी द हॅचेट. पहिले स्क्रीनशॉट घ्यायचं तर घेऊन घ्या. ओके, बरी द हॅचेट म्हणजे काय, टू एंड द हॉस्टिलिटी. म्हणजे काय, शत्रुत्व संपवणे किंवा शत्रुत्व कमी करणे. शत्रुत्व, हॉस्टिलिटीला किंवा एनमिटीला काय करणे, बरी करणे. ओके, बरी द हॅचेट. हॅचेट मीन्स हॉस्टिलिटी किंवा शत्रू. ओके, असं लक्षात ठेवा. ओके, बरी द हॅचेट म्हणजे काय,
टू एंड द हॉस्टिलिटी, शत्रुत्व संपवणे. हँग बाय थ्रेड. ओके, हँग बाय अ थ्रेड. थ्रेड म्हणजे कसा एकदम नाजूक दोरा असतो, एकदम बारीक. ओके, थ्रेड म्हणजे काय, नाजूक दोरा असतो. हँग त्या दोऱ्याने बांधणं. जर एखादी वस्तू, आपण एखादी मौल्यवान वस्तू अगदी आपल्याला ती टांगायची आहे कुठेतरी, पण ती एकदम बारीक दोऱ्याने टांगली तर कसं होईल, राहील का ती सुरक्षित राहील का, नाही, ती सिक्युअर राहणार नाही. दॅट मीन्स बी इन अ रिस्की सिच्युएशन. असं लक्षात ठेवा, एखादी गोष्ट, मौल्यवान गोष्ट जर दोऱ्याने टांगली, दोऱ्याने बांधली, तर ती ती पडण्याची काय असेल, रिस्क असेल. इन अ रिस्की सिच्युएशन, ती पर्टिक्युलर गोष्ट काय असेल, रिस्की सिच्युएशन मध्ये असेल. हँग बाय द थ्रेड, लक्षात ठेवा, बी इन अ रिस्की सिच्युएशन. नेक्स्ट आहे हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट म्हणजे काय, एकदम कठोर आवरण असलेलं एखादं फळ वगैरे असं. ओके, तर ते कसं असतं, तुटायला. ओके, हार्ड नट टू क्रॅक म्हणजे ते सॉल्व्ह करायला किंवा ते तुटायला इझी जात नाही. ओके, असं लक्षात ठेवा. डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. काय, ए डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. अ मॅथ प्रॉब्लेम वॉज अ हार्ड नट टू क्रॅक. अ मॅथ्स प्रॉब्लेम वॉज अ हार्ड नट टू क्रॅक. ओके, म्हणजे काय की तो प्रॉब्लेम असा होता की तो डिफिकल्ट होता, तो आमच्याकडनं सॉल्व्ह होत नव्हता. त्या तोच सेम सेम फ्रेज अशासाठी वापरतात, अ पर्सन इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजून घेणं खूप जास्त अवघड जातं. ओके, हार्ड नट टू क्रॅक. सम पीपल आर व्हेरी हार्ड नट टू क्रॅक म्हणजे त्यांना समजून घेणं खूप जास्त अवघड जातं. ओके, म्हणजे काय, ते लोक हार्ड नट टू क्रॅक असतात. हॅव फिंगर इन अ पाय. ओके, हॅव अ फिंगर इन अ पाय म्हणजे कशा तरी गोष्टीत आपला बोट असणे. ओके, पाय म्हणजे काय, एखादं आवरण किंवा खूप साऱ्या गोष्टी एकत्र असतात, त्याच्यात आपला काय असणे, फिंगर असणे. ओके, एखाद्या गोष्टीत आपला बोट असणे किंवा फिंगर असणे म्हणजेच काय, आपला हात असणे थोडक्यात. म्हणजे म्हणजे काय अर्थ होतो त्याचा ना, टू बी इन्वॉल्ड इन अ समथिंग. एखाद्या वाईट गोष्टीत आपण पण इन्वॉल्ड आहोत. म्हणजे काय, ही हॅड अ फिंगर इन अ पाय. ओके, ही हॅड अ फिंगर इन अ पाय. ओके, म्हणजे काय की त्याचा पण त्या वाईट गोष्टीमध्ये ती गोष्ट करण्यात त्याचा पण काय होता, हात होता. म्हणजे हॅव अ फिंगर इन अ पाय मीन्स टू बी इन्वॉल्ड इन समथिंग. मॅन ऑफ लेटर. ओके, लेटर कोण लिहू शकतो, जो लिटरेट पर्सन असेल. ओके, जो लिटरेट पर्सन असेल तोच काय करू शकतो, लेटर लिहू शकतो. मॅन ऑफ लेटर असं लक्षात ठेवा, म्हणजे काय, अ लर्न पर्सन. ओके, म्हणजे काय, सुशिक्षित व्यक्ती किंवा खूप जास्त शिकलेला व्यक्ती जो असतो तो कोण असतो, मॅन ऑफ द लेटर और मॅन ऑफ लेटर मीन्स लर्न पर्सन, की तो खूप जास्त शिकलेला आहे, एज्युकेटेड आहे. मॅन ऑफ द वर्ल्ड. ओके, मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय, असा व्यक्ती की तो त्याने पूर्ण जगाची भ्रमंती केली आहे, तो पूर्ण जग फिरलाय. म्हणजे काय, ॲन एक्सपिरियन्स पर्सन. म्हणजे काय, ॲन एक्सपिरियन्स पर्सन म्हणजे काय, एक अनुभवी व्यक्ती की त्याला खूप जास्त गोष्टींचा अनुभव आहे. ओके, मीन्स काय, मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणजे एक्सपिरियन्स पर्सन, लक्षात ठेवा. ॲट अ स्टोन्स थ्रो. ॲट स्टोन्स थ्रो मीन्स व्हेरी नियर. एखादी गोष्ट आहे किंवा एखादं ठिकाण आहे, तुम्ही असा हाताने दगड मारणार, तो दगड जिथे पडणार तिथं ते ठिकाण असणार किंवा तिथे ती गोष्ट असणार. म्हणजे काय असणार, व्हेरी नियर. जर तुम्हाला कोणी पत्ता विचारला एखाद्या मित्राचा, तुमच्याच मित्राचा, तुम्ही काय म्हणणार, हिज हाऊस इज ॲट अ स्टोन्स थ्रो. हिज हाऊस इज ॲट अ स्टोन्स थ्रो म्हणजे काय, व्हेरी नियर, इथे जवळच आहे. म्हणजे काय, ॲट अ स्टोन्स थ्रो, असं लक्षात ठेवा. बाय लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय, उड्या मारणे, पटपट जाणे. ओके, लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय, कोलांट्या उड्या किंवा त्या माकड उड्या म्हणतो, तशा उड्या मारत पटपट एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाणे. बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय, ॲट अ रॅपिड पेस. ओके, मंकीज वगैरे ते आपल्यापेक्षा स्पीडने पळू शकतात, ऑब्वियस पळू शकतात. का, दे वॉक और दे रीच देअर बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय, ॲट अ रॅपिड पेस. ओके, ते खूप जोराने खूप वेगाने चालणे. ओके, टेक अवे वन्स ब्रीथ. ओके, टेक अवे वन्स ब्रीथ. ओके, म्हणजे एखाद्याला अशी गोष्ट सांगणे की त्याला एकदम आश्चर्य वाटणं, एकदम आश्चर्याचा धक्का बसणं. टेक अवे वन्स ब्रीथ.
आता समजा एखाद्या व्यक्तीला आपण एवढी जास्त गुड न्यूज, एवढी जास्त सरप्राइझिंग न्यूज देतो की ते म्हणतो तू तर मला मारलंच होतं. म्हणजे काय, टू ओव्हरवेल्म विथ अ सरप्राईज, म्हणजे एवढं जास्त सरप्राईज देणे, एवढा जास्त सरप्राईज धक्का देणे मीन्स काय, टू टेक अवे वन्स ब्रीथ, म्हणजे एवढी चांगली न्यूज देणे की जवळपास जीव घेतल्या तर जमा करणे, म्हणजे काय, टू ओव्हरवेल्म विथ अ सरप्राईज. लक्षात ठेवा, टेक अवे वन्स ब्रीथ मीन्स टू ओव्हरवेल्म विथ अ सरप्राईज. शब्दाचा अर्थ घेणार तर काय म्हणणार की एखाद्याला मारणं वगैरे असं तुम्ही समजणार, आणि तसं नाही होत. सरप्राईज, असं सरप्राईज दिलं की आनंदाच्या भरात माझा जीव गेला असता किंवा तू माझा जीव घेतला असता, असा अर्थ होतो त्याचा. टेक अवे वन्स ब्रीथ मीन्स टू ओव्हरवेल्म विथ द सरप्राईज. एखादं सरप्राईज असं देणं की ते ओव्हरवेल्म म्हणजे काय, भारावून जाणे, खूप जास्त आनंद होणं, अत्यानंद होणं, म्हणजे भारावून जाणे. ओके. बरी द हॅचेट मीन्स टू एंड हॉस्टिलिटी. हँग बाय थ्रेड मीन्स एखाद्या दोऱ्याने बांधणे. तसं इमॅजिन करा, ती गोष्ट टांगलेली राहू नाही शकत, ती रिस्की सिच्युएशन मध्ये असेल. हार्ड नट टू क्रॅक. यू कॅन इमॅजिन कोकोनट, नारळ जे असतं ते कसं असतं, सहज हाताने तोडायला डिफिकल्ट असतं, त्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात, दगडावर आपटलं तर ते तुटतं. म्हणजे काय, अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व ऑर अ पर्सन डिफिकल्ट टू अंडरस्टँड. एखाद्या व्यक्तीला समजून घेणं अवघड असतं. हॅव फिंगर इन पाय म्हणजे काय, टू बी इन्वॉल्ड इन समथिंग, एखाद्या गोष्टीत इन्वॉल्व असणं. मॅन ऑफ लेटर, लर्न पर्सन. ओके. मॅन ऑफ द वर्ल्ड मीन्स अन एक्सपिरियन्स पर्सन ॲट स्टोन थ्रो, व्हेरी नियर. ओके. बाय लिप्स अँड बॉन्ड्स मीट ॲट अ रॅपिड पेस. टेक अवे वन्स ब्रीथ मीन्स टू ओव्हरवेल्म विथ द सरप्राईज. ओके. सरप्राईज असणं खूप जास्त. स्क्रीनशॉट घ्या. तर बघा, अशा प्रकारे आपण आज सुद्धा ऑलमोस्ट 30 ते 32 आपण इडियम्स अँड फ्रेजेस घेतलेले आहेत. त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. जसं मी नेहमी सांगतो की TCS IBPS पॅटर्न नुसार जे वेगवेगळ्या बँकिंग एक्झाम्स मध्ये, तसेच SSC CGL मध्ये जे आलेले आहेत, त्याच प्रकारे नगर परिषद तलाठीच्या आधीच्या पेपर्स मध्ये ज्या प्रकारचा जो पॅटर्न विचारला गेला त्या पॅटर्नवर आपण घेणार आहोत. आणि तसेच MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये ज्या आलेल्या सगळ्या फ्रेजेस आहेत ते आपण सॉल्व्ह करून त्याच्या ऑप्शन्स मध्ये जे फ्रेजेस आलेले आहेत ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जेणेकरून PYQ आला तर PYQ येईलच, पण ऑप्शन मधला एखादा क्वेश्चन आला तर तो चुकायला नको, याच्यासाठी पण आपण घेतलेला आहे. ह्या तुम्ही ऑलमोस्ट 25-26 मिनिटाचा व्हिडिओ असतो, त्याच्यात तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून पण बघू शकता किंवा स्क्रीनशॉट घेतले असेल तर रीड करू शकता. ओके. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. ओके. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. धन्यवाद.